सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय मान्यवर, सदैव ज्ञान प्रदान करणारे गुरु आणि माझे बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी भाविक इयत्ता पहिली. एका थोर व्यक्तीबद्दल मला जी माहिती आज माहीत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तशी व्यक्ती फार मोठी आहे. त्यांच्याबद्दल जितके विचार मंथन करेल तितके कमीच आहे. त्यांच्याबद्दल मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना माझे आभार. चला तर मग पाहूया अशी थोर व्यक्ती आहे तरी कोण. तामिळनाडू मधील रामेश्वरम ह्या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावन्याच्या पोटी 15 ऑक्टोबर 1931 मध्ये जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन वैज्ञानिक, संशोधन, शिक्षक आणि भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. आपल्या 5 वर्षांच्या राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी भारतीयांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले. इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ते त्यांच्या कार्य करण्याच्या सवयीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळवणारे म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे संपूर्ण औल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन कलाम असे होते. त्यांना त्यांच्या पित्याचा सहवास फारसा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रे विकून व इतर छोटी मोठी कामे करून घराला हातभार लावला. त्यांचे लहानपण खूप हालाखीत गेले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला केले. शाळेत असताना त्यांना गणित व विज्ञानाची विशेष रुची होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. 1963 मध्ये इस्रोमध्ये असताना त्यांनी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल 3 प्रकल्पाचे प्रमुख झाले. त्यांचा पुढाकार असलेल्या ह्या प्रयोगाला अनेकदा अपयश मिळाले, परंतु न हार मानता अखेर 22 मे 1989 रोजी अग्नीचे उड्डाण त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा व महत्त्वपूर्ण क्षण होता. 600 सेकंदाच्या एका उड्डाणाने कित्येक काळ थांबलेला थकवा क्षणात दूर केला. त्या रात्री डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या डायरीत लिहिलेल्या वडी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते लिहितात की तुमच्या स्वाभिमानाची कोणीच कदर करत नाही. स्वतःमध्ये अभिमान बाळगण्याआधी स्वतःला सिद्ध करा. काहीतरी करून दाखवा. कारण वाटणाऱ्यांना केवळ तितकेच मिळते जितके प्रयत्न करणारे सोडून देतात. राहणार योग्य पृथ्वी निर्माण करणे ह्या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना डॉक्टर कलाम अचानक कोसळले. बेतनी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना 27 जुलै 2015 रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतच नव्हे तर जगभरातील विज्ञानप्रेमीवर शोककळा कोसळली. डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या भरीव कामगिरी, उत्तम बुद्धिमत्ता आणि विनम्र स्वभावाने आजच्या भावी पिढीसाठी आदर्श ठेवला आहे. या प्रसंगी मी तुम्हाला एका थोर लेखकाच्या काही वडी सांगू इच्छितो. ते लिहितात की देवाने वचन दिले नाही की आकाश सदैव निळच राहील. देवाने वचन दिले नाही की आकाश सदैव निळच राहील. देवाने वचन दिले नाही की पावसाशिवाय सूर्यच असेल. देवाने वचन दिले नाही की आकाश सदैव निळच राहील. देवाने वचन दिले नाही की आकाश सदैव निळच राहील. आयुष्याच्या पाऊलवाटा सदैव बहरलेल्याच राहतील. देवाने वचन दिले नाही की पावसाशिवाय सूर्यच असेल. देवाने वचन दिले नाही की पावसाशिवाय सूर्यच असेल. दुःखाशिवाय सुखच असेल. वेदनेशिवाय आनंदच असेल. पण देवाने वचन मात्र दिले आहे की दिवसा बुद्धी शक्ती